माई, तू तुझ्या कुटुंबावर आणि गावावर येणाऱ्या संकटाच्या माध्यमातून देखील स्वतःचा भक्तिभाव तू ढळू दिला नाही. अगदी महादेवाची खरी भक्त असणाऱ्या त्या खुलभर दुधाच्या कहाणीतल्या माईसारखीच आता ऐकूया त्या खुलभर दुधाची तुझ्यासारख्या माईची एक कहाणी. एक आटपाट नगर होतं. या नगरातल्या मंडळींना सुख शांती आणि आनंदाला कशाची ददात नव्हती. याच नगरीचा राजा अतिशय उन्मत्त आणि गर्विष्ठ, ज्याचं नाव धैर्यशील. पण याच नगरामध्ये एक आजी अत्यंत दयाळू, कृपाळू आणि मायाळू आहे. अगदी सुखी आणि उत्तम असं हे कुटुंब आहे. तिला कधीपासून तिची काउंट दे परत तिला. काय काय चाललंय? लई सुकाळ सुकलाय. अरे तू पण रा नाही गो, नाही गो प्रणित, गो 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 अगो 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 नाही रडायचं, अगो नाही रडायचं. असं असं कुठं किती ते समजून सांगायचं बाई. हे बघ बाई, घरातली समजा हंड कसं पाण्यानं गच्च भरलेले. आता हे असं रडू गायला लागली तर ते कसं कुठल्या हंड्यात भरायचं आम्ही? काय रे पोरानो, भाऊ व्हायचा नव्ह तुम्ही तिचं? तुम्हाला पाहिजे होतं नव, आणि मग ते प्रेमानं मागायचं. असं हिसकावून ओरबाडून कुठली बी गोष्ट गोड नाही लागत. कसं समजा वाटून घ्यायचं असतं. हा काय? आणि हे बघ, कवा कवा स्वतःच्या तोंडचा घास बी दुसऱ्याला द्यायचा असतो. काय हे शिकलायसा नव्ह तुम्ही? हा बघतोयस काय? चल ते गोंडपाट घे. चल. अरे हा आंध्र आता ते महादेवा टाकते, ठेव तिथं असं अंगाशी. आता हे झालं की ते झालीत का तीन वाट? आता उचला तुमची वाट. अंगाशी आनंद बी असाच वाटून घेतला की तो लई गोड असतो. या काय माई, तुम्ही हायसा म्हणून पोरं नीट वागत्यात. वय ते बी खरंच आहे म्हणा. पर माय, तू कुठं होती एवढा वेळ? अरे मी जाणार कुठं? डोळं बंद करून झोपेत जरी पावलं टाकली तरी आपसूक जाणार कुठं? महादेवासमोर. हा डोसकं टेकाया. आता हा कसला आवाज म्हणायचा? माय, यो राजाचा डोल न फिरतो नुसतं गोल गोल. ऐका हो, ऐका. काय ती तर शपथ का? आता ही कसली दवंडी असेल? कोणाच ठाव, पर त्या राजाच्या डोसक्यामध्ये काहीतरी नवीन खूळ शिरला असणार बघ. आता खेळ त्याचा होणार आणि जीव आपला जाणार ग. कुठनं नशिबाचं दान फिरलं आणि चक्रम राजा आला आमच्या नशिबाला. इथं काय प्रजा उपाशी आणि ह्यो हाय आपला सुस्त तुपाशी. ऐका हो, ऐका. समस्त शरणपूर नगरवासी कान देऊन ऐका, डोळं उघडं ठेवून बघा. आपलं परमप्रिय, लोकप्रिय, शूरवीर राजाधिराज धैर्यशील महाराज आजच्या शुभ मुहूर्तावर शिकारीसाठी प्रस्थान करणार आहेत. तेव्हा त्यांच्या सैन्यासाठी प्रत्येक घरातून शिजवलेलं अन्न अर्पण करणं हे प्रत्येक नगरवासियाचं परम कर्तव्य आहे. तेव्हा ताबडतोब घरातले सगळं शिजवलेलं अन्न घराबाहेर आणून ठेवावे. राजाज्ञा मोडणाऱ्या व त्याच्या कुटुंबात 7 दिवसाचा सक्तीचा उपवास घडवण्यात येईल. हो बघा, मुठभर धान्य देतो पण शिजवलेलं अन्न मात्र काय मी देणार नाही. ये इकडे ये. अरे म्हाताऱ्या, अर्धी लाकडं गेले तुझी मसनात आणि जगून काय करणार आहेस रे? हा, गपचूप अन्न आणायचं जाऊन. मी आणतो मी घेऊन येतो. आणा सगळ्यांनी अन्न. का रे म्हाताऱ्या, परत जाऊन तोंड उघडलंस तर जिवंत ठेवणार नाही तुला, कळलं का? हा,
अरे काय रे माणूस आहेस काय सैतान आहेस तू आणि तुझ्या आज्याच्या वयाचा तो अरे तू त्याचा पाय धरायचं की त्याला लाथाबुक्क्यानं मारायचं आहेस ना अरे किड पडतील तुझ्या पायात किड आणि काय रे तुझा तो राजा अरे राजाने रयतेला अन्न द्यायचं का रयतेला पोट भरायचं तुझ्या राजाचं अरे आम्ही आमच्या पोटाला चिमटं काढायचं आणि तुझ्या राजाच्या खेळासाठी आम्ही आमचं अन्न द्यायचं वर ए म्हातारे तुला जेवढं सांगितलंय तेवढंच कर अन्न आणायचं म्हणजे आणायचं जाणे नाही माझ्या बायका पोरांच्या घरात सोडून तुला नाही द्यायचं तुला पाहिजेच आहे ना मग माझ्या वाट्याचं घे महाराजांचा अपमान तुझा मुर्दा पाडीन मी आता नाही मालक मालक असं नका करू मालक एक डाव माफी असू द्या पुण्यांदा अशी चूक नाही व्हायची मालक माझी माय लय दयाळू आहे हो ए पाय सोड तुझ्या मायला समजाव ए गोविंदा अरे तू कसा काय करतोस उठ इथं म्हणते ना काय बघ काय द्यायचं माझ्या पोराला काय म्हणून सांगितलं ना बघ जीव घेतील माय काय मला कुठं लागला सोड मला अरे सगळं आपल्या त्यासनी दिलं तर माझी पोरं उपाशी झोपतील त्याचं काय अगं पर माय आपण अन्न नाही दिलं तर आपल्याला जगता नाही यायचं त्यापर्यंत अरे मुर्दाला नो अरे मुर्दाला नो अरे आम्हा गरीबांच्या घरातल्या पोरा बाळाच्या तोंडचा घास खाऊन स्वतःची पोटं भरताय लाज कशी वाटत नाही अरे तुमच्या नळ्यात घास उतरतपणी कसा सोड माय अगं तू नगन मध्ये पडू जाऊ दे ना माय आपण त्यांना काय बाय बोलून समजावू की माय अरे तुला उमजत कसं नाही अरे मला आपली नाही आपल्या पोराची काळजी वाटते समजत कसं नाही तुला समजत कसं नाहीये वय ग माय अगं आपल्याला समध्यांचीच काळजी आहे आणि माय काय बाय बोलून आपण त्यांना देऊ की घालून आणि माय एवढ्या ते गेले बी असतील ग वय सासूबाई मी सांगितलं त्यांना घरात कालचं रात्रीचं शिळ आहे ते खाऊन माऱ्यांचं पोट बिघडायचं गेलं मग तोंड वेंगाडून नाही आम्हाला भूक लागली पोटात कावळं वरडत असतील माई तू फक्त मला भरव असं केलं तेव्हा ना माई तू फक्त मलाच भरव माझी कावटा खाली नाही माहित तू फक्त शांत बस ती कावटा माझी होती माझी होती बसा भांडत म्हणजे माई मलाच भरवल अरे वय शांत व्हा अरे तुम्हाला समजे असतं माई भरवल बघूया तुमच्या आईनं काय काय केले आज आणि वय पाड भरून जेवायचं काय अरे राधा ए गोविंदा राधे काय रे हे काय समजा खडखडाट काय रे काय केलं सा तुम्ही त्या राजाच्या तोंडात घातलं नको समजा अरे काय केलं सा तुम्ही आता ह्या लेकरासनी काय देऊ या चुलीत रात द्यायची खायला अगं राजाची आज्ञाच आहे तशी आणि जर का आपण राजाची आज्ञा मोडली तर आपल्या समजासनी शिक्षा नाही का ग व्हायची सोय या लेकरासनी उपाशी ठेवलं तर तो देव शिक्षा देईल का नाही मुर्दार काळजाचा राजा तो त्याच्या तोंडात जेवण जातच कसं म्हणते रम्मी हे काय कशा पाहिजे माय तू बोललीस ना समजांना वाटून खायचा होय मग आपण आनंद वाटून खाऊया म्हणजे ग म्हणजे तू हे समजांना वाट आणि मी तुला बनवणार
मला भरवणार होय? अगं माझं गुन्हाचं लेकरू, कोणी दिली ग तुला एवढी अक्कल? माय तू रडते का? आपल्याकडे पाण्याने हांडे भरलेले ना, तू का भरते? अगं माझी बाय ती, माझच बोलतोय होय ते. कोणी अक्कल दिली ग तुला एवढी? महादेवा. महाराज, वा 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 वा. हो, या डरकाळीनं साक्षात वनराज सिंह सुद्धा घाबरले असतील. महाराज, महाराज, म्हटलं आपले भोजन तर व्यवस्थित झाले ना? हा, पोट भरलं ना, पण मन नाही भरलं. आता काय करायचं? महाराज, ते आता आपले शिकारीला जायचं ठरले होते त्याबद्दल. सारंग योगी, तुमचा अभ्यास काय सांगतो? आज कुठे आपल्याला शिकार मिळेल? माझ्या अभ्यासानुसार महाराज, महाराज, माझ्या अभ्यासानुसार अवकाशात पूर्व दिशेला सिंह राशी चंद्र आहे. काय सांगता काय? अहो प्रधानजी, आकाशात पूर्वेकडे चंद्र आहे. पण महाराज हे सगळ्यांना माहितीये. हा, पण अजून एक गोष्ट कुठे ठाऊक आहे? चंद्रावर ससा आहे. काय सांगता काय? म्हणजे महाराज, हा संकेत आहे, आज आपल्याला सशाची शिकार घडणार. ससा? अहो, आमच्या इभरतीला शोभेल असा प्राणी सांगा. हा, मी जागा आहे, मी जागा आहे. तुमच्या इभरतीला शोभेल असा प्राणी सापडला. नक्षत्रासारखे लोभस आहे काहीतरी. लोभस जीव? त्यावर सुंदर नक्षी सुद्धा आहे. अप्रतिम. अहो, म्हणजे मृग. मला पूर्व दिशेला मृग दिसते, हरिण. पण तुमच्या बोट तर दक्षिण दिशेला आहे. अहो, दिशा नाही महत्वाची, प्राणी महत्वाचा आहे. आज आपल्याला 100% हरणाची शिकार मिळेल असे वाटते. सारंग योगी, तुम्ही आम्हाला हरिण सुचवून आम्हाला प्रसन्न केलं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला इनाम म्हणून 4 लाडू, 2, 1 लाडू म्हणून भेट देण्यात येत आहे. सारंग योगी, तुमचा अभ्यास काय सांगतो? महाराज तिथवर जाईपर्यंत त्या हरिण तिकडेच असेल का? आता मी कसं सांगू शकेल? काय आहे महाराज, वन आणि वन्य जीवन हे तसं सगळं अस्थिरच असतंय. चला चला, आम्ही तयारी करून येतो, तुम्ही ही शिकारीची तयारी करा. चला चला. नाही बाळा, आपण नाही खायचं हे. आपण दुसरीकडे जाऊ, तुला खाऊ देणार आहे मी. असं नाही करायचं. वाजवा वाजवा, धरणी कंप झालो. वाजवा, खाली ठेवा. सावकाश. आम्ही असे हलत डुलत का होतो? आणि तुम्ही झोपला होता. हे म्हणजे बरं झालं झोप लागली. प्रधानजी. जी महाराज. आमची न्याहारीची काय व्यवस्था? महाराज, आपण आत्ताच भोजन करून निघाला आहात ना?
शिकारीच्या कार्यास लागूयात काय? शिकार तसंही खुद्द सारंगयोगी म्हणालेत ना की आज हरिणाची शिकार मिळेल म्हणून. काय हो सारंगयोगी, खरं आहे ना? हो 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 तर म्हणजे होणार होणार. एखादा उमदा प्राणी नक्की मिळेल. हा म्हणजे हरिण किंवा ससा. ससा असा कसा? आम्ही शिकार करू तर हरणाची. महाराजांचं धनुष्य बाण द्या. महाराज सांगा कुठे मारायचं बाण? बाण ना बाणाचं म्हणजे थांबा थांबा थांबा. नको थांबा थांबा. हे पण चुकलंय. हे आता सांगताय की मी हा? नको नको थांबा, सांगतो सांगतो. या दिशेला मारा, योग्य दिशा आहे. लक्षवेध झाला, लक्षवेध झाला. अरे बघत काय उभे राहिला, जा लवकर सावध घेऊन या. मी म्हंटल नव्हतं ही योग्य दिशा आहे. शिवशंभो, हर हर शिवशंभो. हे तर कोणीतरी साधू महाराज आहेत. हे आमचे शरणपूरचे राजे, महाराजाधिराज धैर्यशील राजे. हा कोण आहेस तू आणि इथं काय करतोयस? हे राजन, तुझ्या सत्तेच्या उन्मादानं इतका तू अंध झालायस की आपल्या हातून काय महापाप घडलं याची तुला कल्पनाही नाहीये. एक साधू पुरुष म्हणजे निसर्गाचा, भगवंताचा अंश, त्याच्या भोजनात तू केवळ विघ्नच नाही आणलास तर त्याच्यावर जीव घेणा हल्ला देखील केलास. आपल्या हातून घोर पातक घडले याचा तुला यत्किंचितही पश्चाताप नसावा. सावधान, तू कुणाच्या समक्ष उभा आहेस याची जाणीव नसावी तुला. तू जिकडे तपस्या करतोस ना ती नगरी आमचीच आहे. हे वन, ही धरणी, आम्हीच राजे आहोत इथले. आणि एक लक्षात ठेव, तू एक भिक्षुक आहेस, भिक्षुक. लोकांच्या भिक्षेवर जगणारा लाचार. आणि आम्ही राजे आहोत. लोक आमच्या उदारीवर, आम्ही दिलेल्या भिक्षेवर जगतात. बस, यावर एक अवाक्षर बोलू नकोस. विनाश काले विपरीत बुद्धी. राजन, तुझं हे उन्मत वागणं दुर्लक्षलं असतं कदाचित, पण तुला नाईलाजानं धडा शिकवावा लागेल. सेवकांनो, याची ही मगरुरी तडक उतरवा. बंदी बनवा याला. हे राजन, मला आता हे पाऊल उचलायला तू भाग पाडलायस. ज्या नगरीचा राजा असल्याचा तुला गर्व आहे, निश्शाप देतो त्याच नगरीवर दुष्काळाचं सावट पसरे. लोक अन्नाच्या कणासाठी वणवण भटकतील. एका निष्पाप माणसाच्या भोजनात तू व्यत्यय आणलायस. संपूर्ण प्रदेशात अन्नान्न दशा होईल. गेल्या कैक शतकात झाला नसेल असा दुष्काळ इथली जनता भोगेल. हा माझा शाप आहे. हा माझा शाप आहे. सासूबाई, ह्या काय झालं? लागल्या धरणी कप्प झाला का काय? इतक्या वर्षात कधी गावात असं झालं नव्हतं बघ. काय म्हणायचं याला? पण माई खरोखर
या साधूचा शाप या संपूर्ण नगरावर लागणार आहे? एवढं आनंदी वातावरण असताना देखील दुःखाचं सावट पसरणार आहे? हास्याच्या ठिकाणी अश्रूंचा पाऊस पडणार आहे? काय काय नेमकं होणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण उद्याच्या भागात बघणार आहे. पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.